नमस्कार, सावंत घरात तुमचं स्वागत आहे. आणि आपण पहिले जाऊयात बाबांकडे आणि बाबांना विचारूयात तुमचा अनुभव कसा आणि तुम्हाला इथे कसं वाटतं. खूप छान वाटतं. मी अनेक सिरियल्स केल्या पण ही सिरियल वेगळीच आहे. एक तर फॅमिली ड्रामा आहे आणि सगळे कलावंत उत्तम आहेत, डायरेक्टर उत्तम आहे, कथा चांगली मुख्य म्हणजे, आणि डायलॉग्स खूप छान आहेत, सिच्युएशन्स बरेच चांगले आहेत. करायला खूप आनंद वाटतो, समाधानही वाटतं. बाबांची अजून एक ओळख रेडिओ, ते त्यांच्या अगदी जवळचं. आपण जाऊयात आता रेडिओवरून सारखं बाबांना बोलणाऱ्या आजीकडे. तुझा अनुभव कसा आहे? माझा अनुभव खूप छान आहे. आणि एक सांगायचं म्हणजे मी 17 वर्षानंतर झी मराठीवर मी काम करते आता, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे आणि आभारही मानते मी झी मराठीचे की मला इतक्या वर्षानंतर माझी आठवण ठेवून त्यांनी बोलावलं. हा रोल तर खूप गोड आहे. गोड म्हणण्याचं की तो सगळ्यांना खूप आवडतो आहे. वेगळीच भाषा असल्यामुळे तेही करायला खूप मजा येते मला. आणि खूप आम्ही सगळे एक मिळून मिसळून मस्तपैकी आम्ही जसं काय आम्ही सहलीला येतो आहे तशा अर्थाने आम्ही काम करत असतो. आणि आजी आणि बाबांची जुगलबंदी आणि भांडण सोडवण्यासाठी नेहमी आई मदत करते. तर आपण आईकडे जाऊयात. आई, तुला कसं वाटतंय? मला फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, शांतता शांतता, गप्प राहा सगळेजण. नाही, खूप मजा येते हे काम करताना. आणि सायली आणि आमचा ऋषी आहे, शिव आणि गौरीची जोडी, खूप त्यांना सपोर्ट करताना खूप मजा येते. त्यांची प्रेमकहाणी खूप सुंदर आहे आणि मला तर खूपच मजा येते. मोहन सर आहे, सचिन आहे, नीलम आहे आणि शुभांगी, हे आमचे नाव भगिनी होतं आम्ही. तर आम्ही खूप आम्हाला सगळ्याचं श्रेय ॲक्च्युली अजयला आहे की तो सगळ्यांची मोठ बांधून तो कॅप्टन आहे खऱ्या अर्थाने. तर प्रत्येक सीन कसा रंजक करता येईल आणि कुठेही कंटाळवाणं होणार नाही, तर त्याची पावती आम्हाला मिळतेच आहे, कारण की फार छान प्रतिसाद मिळतो, याचा खूप आनंद आहे. आता आपण जाऊयात माझ्या लाडक्या दादाकडे. दादा, कसं वाटतं? खूप छान मजा येते, कारण मी पण अनेक मालिका केल्या आहेत, पण पहिल्यांदा असं रिअल लोकेशनवर शूट करण्याची वेळ माझ्यावर आली आहे. आणि त्यासोबत मोहन काका, शुभांगी आजी या सगळ्या सिनियर आर्टिस्टसोबत काम करताना खरंच खूप मजा येते, खूप शिकायला मिळतं. आणि मी खऱ्या आयुष्यात जसा नाही आहे त्यापेक्षा खूप वेगळा रोल आहे, तर तो करताना जरा त्रास होतो. इतका घुम्या अबोल बायकोचं सतत ऐकणारा, तिला काहीही न बोलणारा असा नवरा साकारण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. पण मला असं वाटतंय की हळूहळू मी ती पेलू शकतोय. आणि मुख्य म्हणजे आमचा शिव आणि गौरी हे दोघंजणं फारच पॉप्युलर झालेत आणि ते डिझर्व करतात, कारण दोघेही हुशार नट आहेत आणि समजून काम करतात. त्यामुळे खरंच खूप मजा येते. थँक्यू. आता आपण जाऊयात सतत ऐकवणाऱ्या बायकोकडे. वहिनी, कसं वाटतंय? कसं वाटतंय, हा खूपच वेगळा रोल करते मी. या सिरियलची मेन निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि सगळ्यांना खूप त्रास देते. मला सीन करताना खरंच भीती वाटत असते. मोहन काकांना फारच अद्वा बोलते मी, सतत पैसे मागते त्यांच्याकडनं. पण ओव्हरऑल आम्ही सगळे खूप मजा करतो. शुभांगीताई खूप मदत करतात सीनच्या आधी. छोट्या छोट्या एक गोष्ट असतं काही की हे ॲड कर, हे छान वाटेल. तसंच आमचे डायरेक्टर, ते तर म्हणजे ते जे सांगतात ते मी सगळंच्या सगळं त्यांचं कॉपी करून काम करते खरं सांगायचं तर. त्यामुळे सगळं क्रेडिट त्यांना जातं आहे. माझ्या जे काही काम आवडते तुम्हाला त्याचं. बाकी ऑफ द स्क्रीन आम्ही खूप मजा करतो सगळे, ॲज अ फॅमिलीज आहोत. ऑन द स्क्रीन किती भांडलो तरी ऑफ द स्क्रीन खूप प्रेमाने राहतो आम्ही सगळे. आणि अशीच आमची ऑफ स्क्रीन जी फॅमिली आहे ती तुम्हाला ऑन स्क्रीन दिसते आणि आवडते, त्याबद्दल थँक्यू सो मच. नमस्कार, मी सायली संजीव. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.